नाही, कारण पुऱ्या महाराष्ट्र नाही तर पुऱ्या भारतात बदनाम हो की अंजली भारती फार फटकरल्या तोंडाची आहे. कारण माझ्या बापाने मला शिकवलं वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणणं. माझ्यापासून जर कोणाला अपेक्षा असेल की मी गाढवाला वाघ म्हणावं तर ते मला अजिबात जमणार नाही. जीव गेला तरी 72 शिवर घेतला थोडी शांत झाली आता आहे की नाही, थोडा जबानला लगाम लागला थोडसा. पण बुद्धाची शांती सोबत आहे पण बाबासाहेबांची क्रांती सुद्धा सोबत आहे. बाबासाहेब बोले की जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला सबसे ज्यादा गुनेगार है. मैं जुल्म सही नहीं सकती, किसी पे जुल्म कर भी नहीं सकती. आम्ही कोणाच्या शब्दावर पाय देत नाही. नाहीची शपथ आमच्या शब्दावर कोण पाय दिला तर त्याचं शेपूट कापून टाकल्याशिवाय कारण आम्ही इलेक्शन मध्ये कमी आहोत. आमचे आमदार खासदार नाही बाबा, कारण भाव भाव देखीच नाही. एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा म्हणते मी माई बायको उभी करतो. हा तुले ना मला टाकूच राहिले मै तुले खाऊन का बेटा लेकिन तुझी बी नाही खाणे दूंगा. हे आमच्या समाजाची अशी कंडिशन आहे. भले आमचे आमदार खासदार निवडून येत नाही हे सत्य आहे, पण रोडवर जर उतरलो तर माणसं तर सोडा बाया त्यांच्या मायला म्हणजे तेच ते आता समोरचं बोलत नाही, चिवर घेतला मला काही बोलत नाही. हा म्हणून म्हणायचं आहे की आता बुद्ध हवा या भूमीला, शंकर भोल्याची गरज नाही. बुद्ध हवा या भूमीला, शंकर भोल्याची गरज नाही. पूजा कराया फुल आणावे लागते, गुलाबाच्या पाकळ्याची गरज नाही. हवा आता भीमापरी एकच वाघ समाजाला भाई दीपक. समाजाचं रक्षण करण्यासाठी 100 कोल्याची गरज नाही, 100 कोल्याची गरज नाही. विषय नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही कोणा पक्षात जाऊ नका, कोणाही पक्षात जा, पण काम आपल्या समाजाचं करा. पण आमचे हरामखोर दुसऱ्याच्या पक्षात जातात आणि खातात बापाचं आणि गातात काकाचं, बरोबर की नाही. त्या गोष्टीचं दुःख होते, बाकी काही नाही. मी असं म्हणत नाही जा ना, तो आमच्यापासून ते आपला फायदा करून घेतात, कामासाठी आम्हाला यूज करतात. तुम्ही यूज करा ना त्याला, पण आमचे यूज करत नाही. आमचे तिकडे जातात आणि त्याचेच होऊन राहतात खराब. हा म्हणून म्हणायचं आहे की आम्हीच आमच्या मुंडके उखडात खाणले नसते, आम्हीच आमच्या अब्रूचे धिंदोडे मांडले नसते, आम्हीच आमच्या अब्रूचे धिंदोडे मांडले नसते. जर आमचे नेते आपसात भांडले नसते तर त्या खैलांजीत बहिणीचे रक्त सांडले नसते, त्या खैलांजीत बहिणीचे रक्त सांडले. भीमाची वाघे खैलांजीत भीमाचे रक्त सांडले नसते. उठून म्हणून मला 500 रुपयाची भेट दिली. त्या भीमाच्या वाघिणीसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. म्हणून म्हणायचे आहे की छत्रपती म्हणायचे असेल तर शिवाजी महाराजांना म्हणा, छत्रपती म्हणायचे असेल तर शिवाजी महाराजांना म्हणा, महात्मा म्हणायचे असेल तर ज्योतिबा फुलेंना म्हणा, साहित्य सम्राट म्हणायचं असेल तर अण्णाभाऊ साठेला म्हणा, आणि बापाचं म्हणायचं असेल तर फक्त आणि फक्त बाबासाहेबांना म्हणा, बाबासाहेबांना म्हणा. कारण यांना माहिती आहे आमच्या लोकांना ते हातीर धरतात, त्यांना माहिती आहे जेबीवाल्याची ताकद काय आहे. म्हणून म्हणायचं है कि समाज बिना कोई रिवाज कर नहीं सकता और एकता बगैर तू आवाज कर नहीं सकता. समाज बिना कोई रिवाज कर नहीं सकता, एकता बगैर तू आवाज कर नहीं सकता. ये मेरा दावा है प्रतीक कि नीले झंडे बिना यहाँ कोई भी राज कर नहीं सकता, यहाँ कोई भी राज कर नहीं सकता. जो तो उठतो मग ते संविधान बदललं पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, संविधान बदला ना बाबा, मी काम कुठं नाही म्हणतो. संविधान बदललं पाहिजे. कधी म्हणते याचं आरक्षण रद्द झालं पाहिजे, करा तुमच्या ताकद असेल तर आरक्षण रद्द करा, संविधान बदला, मी कुठं नाही म्हणतो. मी तर म्हणतो जे संविधान बदलवायच्या मागे लागले असेल ना त्यांना मी पाठिंबा देतो. काही लोक म्हणतात की संविधान आता जुनं झालं. तो पिक्चरचा हिरो अनुप टकल्या, त्याच्यावरती एकही केस राहिला नाही, सगळा चिकनी चोपडा गिरणी गोल झाला. तरी म्हणे संविधान अब पुराना हो गया, म्हणे वक्त के अनुसार संविधान बदलना चाहिए म्हणे. संविधान, माझं काय म्हणणं आहे, संविधान बदला ना बाबा. तुम्ही विचार करा, अनुपम खेर बोलला की संविधान जुनं झालं. म्हणून मला म्हणायचं आहे की संविधान आमचा श्वास आहे, संविधान आमचा घास आहे, संविधान आमचं ताट आहे. आणि त्या ताटात जर कोणी जहर कालवण्याचं काम करत असेल तर बाबासाहेबांची औलाद त्यांना भर चौकात जहर बांधल्याशिवाय राहतील नाही. म्हणून अनुप टकल्याला म्हणायचं आहे की संविधान आमचं मायबाप आहे, संविधान आमचा जीव आहे. संविधान जर जुनं होऊ शकते तर अनुप टकल्या तुझा बाप सुद्धा जुना झाला, त्याला फेकून दे, तुझ्या मायला दुसरा नवरा करू. म्हणून घटनेविरुद्ध बोलण्याआधी या मूर्खाच्या तोंडाला आवरा, असे फिरवा जसा मातीत फिरते भवरा.
दोन आहे तरी तिसरी पाहिजेच का अजून काय करावं गड्या म्हणून म्हणायचं आहे बदलालं संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर बदलालं कारण म्हणतात संविधान बदललं पाहिजे त्यांना माझा पाठिंबा आहे की संविधान बदला पण संविधान बदला माझा पाठिंबा आहे पण हे संविधान बदलवण्यासाठी दुसरं संविधान लागेल की नाही मग दुसरं संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा एखादा असेल तर आणा आणि त्याला सांगा संविधान लिहायला आणा नाही तर तुमच्या बसला असेल भद्रावतीत फिरत असेल किंवा रेस्टॉरंट असेल आणा त्याला पकडून नाही सापडला उष्ण तरी घेऊ द्या उष्ण असते का बाप बेकार माणूस आहे बाप उष्ण असते का नवरा बाप उष्णा नसते नाही काय बाप सगळं उष्ण असते काय बहुत बेकार माणूस आहे उष्णा बापानं म्हणते काय करावं गड्या आता म्हणून म्हणायचं आहे बदलालं संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर भीमाचे आम्ही पॅन्थर तुम्हावरून आम्ही रे पुरू बदलालं संविधान तर भीमाचे आम्ही पॅन्थर तुम्हावरून आम्ही रे उरू आमचा नांद नकार करू आमचा नांद नकार करू बदलालं संविधान भीमाचे आम्ही पॅन्थर भीमाचे आम्ही पॅन्थर आमचा नांद नकार करू ऐका बाबा पसंत जर आला आता टाळ्या वाजू नका पण शब्द जर तुमच्या काळजाला लागले खरंच तुम्ही भीमाच्या वागिनी ह्या तर शब्द खुलल्याबरोबर मला इथून तर तिथपर्यंत सगळ्याचे हात वर करून टाळ्या पाहिजे आमचा नांद नकार करू आमचा नांद नकार करू आम्ही घरात खुचून नमार त्यांनी कृपया स्टेजवर यावं आमचे मिलिंद भाऊ शेंडे त्यांचे सर्व कार्यकर्ते सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे अंजली भारतीचा कार्यक्रम म्हणजे काही नॉर्मल गोष्ट नसते भाऊ आणि कार्यक्रम घ्यायला फार मोठं काळीच पाहिजे अर्धे लोक तर म्हणतात हेच भेटली का बापा म्हणते तुम्हाला हा पोलीसवाले बोलते ठाणेदार म्हणतात अरे इले आणलं काय दुसरी आणते ना इले कायले आणलं कारण हे माहिती आहे ना बरं सर्व भावांना विचारतो कोण कोण आहे माझ्यासोबत घरात घुसून मारायला तयार आमचा नांद कार्य करू आमचा नांद कार्य करू थांबा थांबा कसं मारू आम्ही घरात घुसून सांगतो कोण कोण आहे माझ्यासोबत हात वर करा आमचा नांद कार्य करू आमचा नांद कार्य करू आम्ही तुम्हाला माहिती आहे जेव्हा खैलांची घडली 2006 मध्ये कोणाला माहिती आहे हातवर करून सांगा मला 2006 मध्ये खैलांची घडली कोणाला माहिती आहे हातवर करून सांगा वाचत जावं माय वाचत जावं बाबासाहेब बोलले वाचणं महत्वाचं आहे नाचणं महत्वाचं नाही पण मी म्हणतो की नाचणंही महत्वाचं आहे आणि वाचणंही महत्वाचं आहे कारण नाचणं शरीरासाठी चांगलं आहे वाचणं मेंदूसाठी चांगलं आहे बरोबर की नाही वाचत जा रे भावांनो खरंच वाचत जा आमचा नांद कार्य करू घरात घुसून
लोखंडे यांच्याकडून ह्या बहिणीला 1000 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. आमचा नीरज बेंचवाले भाऊ माझ्यावर लक्ष द्या. नीरज भाऊ बनकर यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली आणि त्यांचं म्हणणं आहे घरात घुसून मारल्याशिवाय राहू नये. बदलालं संविधान तुम्हाला माहित आहे 2006 मध्ये 29 सप्टेंबर 2006 मध्ये खैलांजी घडली. तुम्हाला माहित आहे आमच्या बहिणीवर किती अन्याय अत्याचार झाला. बरोबर की नाही झाला की नाही झाला. तुम्ही विचार करा. कोणी म्हणते ना भाला ना भरची ना घाव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. रक्तामध्ये भीमराव असते का? रक्तामध्ये आपला बाप असते. आपल्या बापाचे डीएनए असते. 75 असते. आपल्या बापाच्या बिमाऱ्या असते आपल्या रक्तामध्ये. बाबासाहेब रक्तामध्ये नसते. बाबासाहेब आपल्या डोक्यामध्ये असते. हे बात आहे. बरोबर की नाही. रक्तामध्ये आपल्या बापाचं डीएनए असते. रक्तामध्ये बाबासाहेब कसं येईल. कोणी म्हणजे ना भाला ना भरची ना घाव पाहिजे ना तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आमच्या संरक्षणासाठी आम्हाला भालाही पाहिजे तलवारी पाहिजे चाकू पाहिजे बंदुकी पाहिजे. मी बंदूकचं लायसन टाकलं आता. घोडा दबाएंगे इनको घोडा लगाएंगे. इमानदारीनं टाकलं बंदूकचं लायसन आता. तुम्ही सांगा मला ना भरची ना भाला ना भरची ना घाव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आमच्या संरक्षणासाठी आम्हाला चाकू तलवार पाहिजे. जर त्या प्रियंकाचा तुम्हाला माहित आहे काय अत्याचार झाला. अन्याय अत्याचार झाला खैलांजी मध्ये. त्या प्रियंकाच्या हाती एखादं असं अवजार असतं हे तर मिली असती. दोघं तिघं घेऊन तर गेली असती की नाही. गेली असती की नाही. माझं काम तर लय डेंजर आहे. आईची शपथ माझ्या मागं 50 जण जर लागले ना काही नाही झालं ना 50 जण आहे ना आपण फेकतोच. ईमानदारी का नाही. ईमानदारीने तुम्ही सांगा मी लय डेंजर आहोत. साले ना बजेंगा बास ना बजेंगी बासरी. नपुंसक के जिंदगी जीते रहो जिंदगी भर अंजलि भारती का नाम लेते रहो. कौन से वागिन के साथ पला पड़े खचा 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 खचा. अरे वारे वा चिमणे काय बात आहे चिमणे. काय चिमणीला 500 रुपये दिले. मला आमचा नांद नकार करू. नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खाने. नारी निंदा कुठलं गाणं. खासदार केलं तुला आमदार केलं तुला तरी तू साल्या हकदार केलं तुला मतदार केलं तुला हकदार केलं तुला मतदार केलं तुला हकदार केलं तुला मतदार केलं तुला तरी तू साल्या बेमान झाला. अशोक निकाळजे महाराष्ट्राच्या फेमस शायर अशोक निकाळजेनं गायलेला आहे. हकदार केलं तुला मतदार केलं तुला हकदार केलं तुला मतदार केलं तुला हकदार केलं तुला मतदार केलं तुला तरी तू साल्या बेमान झाला. माझ्या बाबा साहेब अरे तू साल्या बेमान झाला. बेमान होतच जे बेमान झाले ना इमानदारीने त्याचे पाय छाटा लागतात. आता आमचा नांद नकार करू. माझा मायाकडे काही इशारा असतो बाई नाही तर काही नाही. कारण एक बाई अशी आहे का एक बाई माणसाचं घर बसवते एक बाई अशी आहे का माणसाचं घर उजळवते. काही असे लोक आहेत ज्याच्या जीवनात चांगली पत्नी आली त्यांना असं वाटते बाहेर गेलो कामाला का कधी काम होते आणि कधी घरी जातो. आणि ज्याची बायको खराब निघाली त्याला असं वाटते घरी जाऊ की नाही जाऊ. अशी किती जण आहे माझ्या घराच्या बाजूने. एवढे 1-2 माझं एवढं चांगलं पोरगं आहे आमच्या घराच्या बाजूने. पहिलीने उजळवलं दुसरीनं बसवलं. हा बाई नाही तर काही नाही. म्हणजे बाया चांगल्या आहेत तेवढ्यात आणि बाया
हुए है भीम बुद्ध भगवान है, भीम बुद्ध भगवान है. क्या बात आहे. म्हणून कशाला हाती घेतो वेळे भूमीवरच्या मातीला, हातीला. कशाला हाती घेतो वेळे तलवारीच्या पातीला, कशाला हाती घेतो वेळे नारीच्या जातीला. अखेर नार येते नराच्या साथीला, पण नारी विना जन्म नाही रे नराच्या जातीला, नारी विना जन्म नाही नराच्या जातीला. आणि तुम्ही म्हणाल आता की नारी विना जन्म नाही तर आमच्या विना काही नाही. नाही, आता माणसाच्या इंजेक्शन लेकर होऊ लागले, गरज नाही राहिली. पद्धत आहे माझे आहे पद्धत आली. आता सायंटिस्टने एवढी तरक्की केली, इंजेक्शन हो गरज म्हणजे आहे, तुमची बापाची गरज आहे, बापे पाहिजे, कारण तुम्ही आमचा स्वाभिमान आहात. पण एक सायंटिस्टची गोष्ट सांगतो मी, इंजेक्शन दिलं का लिहू, इंजेक्शन दिलं का लिहू. बा पहिले तरी 9 महिने लागत होते, जे भीमाली एवढे खराब बापा 7 महिन्यात टू हँड करून टाकतो. काय करावं ते आता. आतमध्ये जय भीमाल्याच्या चड्ड्या जरी फाटल्या असल्या, शिवाजी डेकोरेशन यांच्याकडून 100 रुपये आले, आतमध्ये चड्ड्या फाटल्या जरी असल्या, रिक्षेवाले जरी असले तरी मनुबाईच्या पोरीबारीला आमचे पोरवले आवडतात बापा. काय सांगू तुम्हाला. एक माझ्या बहिणीचा मुलगा आहे सुमित थोरात, एवढा कारा की डामरकी अशी तशी करडाला. माय कार्यावरात बसला तर ओळखू येत नाही. एक दिवस माझ्यापाशी आला, म्हणे दीदी मी काली म्हणे एका पोरीवर प्रेम करतो म्हणे. भामट्या तोंडाच्या म्हटलं पोरीवर प्रेम करू नको रे. सगळ्यात पहिलं आपलं जर कोणतं प्रेम असेल, जे आपले डोळे उघडायच्या अगोदर पासून तर तिचे डोळे मिटेपर्यंत आपल्यावर जर प्रेम करून करत असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त आपली आई. आईसारखं श्रेष्ठ प्रेम कोणाचं होऊ शकत नाही. कारण आपले डोळे उघडायच्या अगोदर पासून आपल्यावर प्रेम करते, तर तिचे डोळे मिटतात तरी सुद्धा ते आपल्यावर प्रेम करते. ते म्हणजे आपलं पहिलं प्रेम म्हणजे आपली आई. माझ्या भाषी आला म्हणे दीदी माझी एक मैत्रीण आहे, मी तिच्यावर प्रेम करतो म्हणे, मला लग्न करायचं. म्हटलं गरीबाची कर, कारण आता तुम्हाला माहित नाही आमच्या पोरी बारी जातीतली सोडून देतो पण जातीतलेच नवरे करतो. माझ्या जातीत अशी हिरो पडले हातो, एकाहून एक हल्ली हातो माय. आणि अशा पोराय संग करतात त्याने पहिलीच असते एखादी, ती त्याच्या मागे लागतात. तसे मागे लागल्यापेक्षा आमचे जे भीवाले पाहना कसे असतात. लोकांना 9 महिने लागते, 7 महिन्यात काम दाखवतात ना. कशाला दुसऱ्यापाशी जातात, कशाला जातात दुसऱ्यापाशी, काही गरज नाही दुसऱ्यापाशी जायची. आमच्या हे बघा ना टायगर कसे आहेत. आमच्या जातीच्या पोरी दुसऱ्या जातीत जाऊन लग्न करतात, किती मोठी शोकांतिका आहे. तुम्ही सांगा मला. हे बघा ना कसे टायगर आहे, ते लय लवकर काम दाखवणारे आहे. ऐसा कर वैसा कर कैसा भी कर, जोर से कर या जय भीम से आराम से कर, हमको कोई मतलब नहीं, लेकिन कर. ऐसा कर वैसा कर कैसा भी कर, जोर से कर या आराम से कर, बैठे हुए कर नहीं तो सोते हुए कर, लेकिन कर. क्या कर, क्या कर, वाइट नहीं. जय भीम के राह पे जो चल सके ऐसा सबूत के साथ एक बच्चा पैदा कर. विचार करा तुम्ही, आमच्या पोरी बारी दुसऱ्याच्या जातीमध्ये जाऊन लग्न करतात. आमचे जे भीमवाले एवढे सांडाचे सांडात बिचारे. आता आजकाल तर पोरायला पोरीचे लग्न करायला पोरी नाही भेटून राहिले, भेटूनच नाही राहिले. बाई नाही तर काही नाही. विचार करा तुम्ही, इतिहास गवाह आहे की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असणं आवश्यक आहे, आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते. मग ती आई असो, माता जिजाई, मग ती रमाई असो, बाबासाहेबाच्या मागे भीमाई असो, प्रत्येक मग मैत्रीण असो, आपली बहीण असो, आपली मुलगी असो, आपलं लेकरू असो, कोणी असो, कोणीही आपल्या माणसाच्या मागे एका बाईचा हात असणं आवश्यक आहे. इतिहास आहे, बिलकुल खरी गोष्ट आहे की प्रत्येक माणसाच्या मागे एका बाईचा हात असणं आवश्यक आहे. पण मी म्हणतो की हा एक इतिहास तुम्ही लक्षात घ्या. आतापर्यंत आम्ही ऐकलं की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते, पण जगातलं उदाहरण पहिलं प्रत्येक बाईच्या मागे एका पुरुषाचा हात आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आमचा नाद नकार करू आम्ही, भीम बांधवांनो, भीम वीरांनो, बसू नका रे शांत. बांधवांनो, भीम वीरांनो, बसू नका रे शांत. संविधान आमचं वाचलं पाहिजे. संविधान वाचवण्यासाठी कोण कोण माझ्यासोबत आहे, हात वर करून सांगा मला. संविधानासाठी, संविधान आपले तरू, आमचा नाद नकार करू.
1927 मध्ये 14 तळ्याचा सत्याग्रह झाला. राधाबाई नावाची एक बाई बाबासाहेबांसोबत होती, जिच्या पोटात 9 महिन्याचं बाळ, हाती 2 वर्षाचं बाळ. बाबासाहेबांसोबत गेली, दगडाचा वर्षाव झाला. राधाबाईच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागला. राधाबाईचं पोरग रक्ताभांबड झालं. बाबासाहेब बोलले, राधाबाई तुमच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागला, तुम्ही माघारी फिरा. पण बाबासाहेब बोलले, पण राधाबाई बोलली बाबासाहेबाला की बाबासाहेब तुमच्यासाठी हातचं नाही, ह्या पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही. ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे. ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे. जीव गेला तरी चालेल. तुम्हाला माहित आहे दीक्षाभूमीवर सुद्धा आमच्या फार घोळ होत आहे. आम्ही बौद्ध गयासाठी लढा देत आहोत की बौद्ध विहार आमचं आम्हाला भेटलं पाहिजे. असं ना हो की उद्या आम्हाला दीक्षाभूमीसाठी लढा द्यावा लागेल. त्याच्यासाठी आम्हाला जागृत होणं फार जरुरी आहे. आता ही दीक्षाभूमीवर माती टाकायच्या बहाण्यानं, लेवल करायच्या बहाण्यानं नुसतं बाहेरचा कचरा आणून दीक्षाभूमीला टाकत होते. विचार करा तुम्ही काय होतंय आमच्या दीक्षाभूमीवर. कशामुळं? अरे कमिटी, आम्ही कमिटीपासून आम्ही नाही रे, आमच्यापासून कमिटी आहे. ज्या दिवशी माझा समाज जागेल, ज्या दिवशी माझ्या समाजाला आपलं महत्व कळेल, त्या दिवशी आईची शपथ दीक्षाभूमीची कमिटी एका मिनिटात बदलल्याशिवाय राहणार नाही. कमिटी आमच्यापासून आहे, आम्ही कमिटीपासून नाही. जर दीक्षाभूमीची आमची वाट लावत असतील तर ही कमिटी आमच्या काही कामाची नाही. दीक्षाभूमीवर जो अन्याय अत्याचार होत आहे तुम्हाला माहिती आहे. मागे जय भीमताई शेला रायपुरे भीमाची मागे 500 रुपयाची भेट आली मला. क्या बात आहे, जय भीम. विचार करा तुम्ही, आम्हाला त्यासाठी एक व्हावं लागेल. जेपर्यंत आम्ही एक होत नाही, आमच्या भावाभावात एकी होत नाही. आमचं कसं आहे, आमच्या एका भावानं माय उभी केली तर दुसरा म्हणते मी माय बायको उभी करतो. मी है की नाही? मिलिंद भाऊ शेंडे, तुम्हाला माहिती आहे कसं आहे माहिती का, समाजाचं आमच्या फार वाटोळं झालेलं आहे. मिलिंद भाऊ, असं वाटोळं झालेलं आहे बा. तुम्ही जर कार्य करत असाल, या बुद्ध लेणीवर तुम्ही जर काही करत असाल तर तुमच्या मागे समाज राहणार नाही. ताकावरल्या वगैरेसारखा समाज आहे आमचा. आणि जो यायले 500 रुपयात 1000 रुपयात खरेदी ना त्याच्या मागे समाज राहते आमचा. तर यायले यांचं महत्व करून द्यायचं तुमचं काम आहे, माझं काम आहे. आम्ही बाबासाहेबांचे पोस्टमॅन आहोत, आम्ही बाबासाहेबांचे हमाल आहोत, आम्ही बाबासाहेबांचे पोस्टमॅन आहोत. पोस्टमॅनचं काम आहे या गावातून त्या गावात पत्र पोहोचवणं. माझं काम आहे मी जो बाबासाहेब वाचला तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं. कार्यकर्त्याचं काम आहे मिलिंद भाऊ, कार्यकर्त्याचं काम आहे. तुम्हाला जो बाबासाहेब समजत असेल घरावर तुळशी पत्र ठेवा, पण समाजापर्यंत बाबासाहेब पोहोचवा. तुमच्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण इतिहास टकावणाऱ्याचा लिहिला जातो, इतिहास काम करणाऱ्याचा लिहिला जातो, फडवेगिरी करणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही. म्हणून म्हणतो की ना बायांना तुम्हाला मी बार बार टार्गेट करून तुमच्या इकडे हात दाखवून का दाखवते की आमचं कसं आहे, एका भावानं मिलिंद भाऊ जर कोणतं काम करत असेल तर दुसरा कार्यकर्ते म्हणता पैसे खाल्ले असेल म्हणते. एका भावानं जर आमची माय उभी केली, दुसरा भाऊ म्हणते मी माय बायको करतो, उभी करतो, तुले ना मले टाकत राहिले. आमचं कसं आहे, पहिले बघा हे आपलं गाव आहे, शहर आहे, शहर आहे ना बापा, हे मोठं शहर आहे. आता इथल्या भरपूर अर्धे लोक तर गावातले शहरामध्ये आहे, बरोबर की नाही? पहिले गावामध्ये कसं होतं, स्वच्छता अभियान नव्हतं. उचलला डब्बा का चालू, उचलला डब्बा का चालू. आणि पहिले तर काय सांगू तुम्हाला, असा रोड राहायचा, रोड इकुनी पंगत बसायची, रोड न इकुनी पंगत बसायची, आहे की नाही? आणि मधातून गाड्या जायच्या. आणि बिचाऱ्या कोणी आलं का माणसं बाया स्टँड अप, कोणी आलं का बाया स्टँड अप. आणि माणसं नाही स्टँड अप नाही, काय नाही, पळा नाही तर काय करायचं अंत जा. माणसं काही उठायचे नाही, माणसं एकाच जागी बसले राहायचे. म्हणून मी जर एखाद्या वेळेस आली, मला एखादा माणूस दिसला तर मी म्हणायची बसणाऱ्याला लाज नाही, पायणाऱ्यानं तरी लाज जाऊ द्या, काय करत आहे. बाया बिचारा बघा बसल्या असल्या, बाया माणसं आल्या का साडी बिडी सावडली, स्टँड अप. माणसाला काही लेनदेन नाही, कुठून पाहायचं आम्ही काही उभे होत नाही. पहिले असा जमाना, उचलला डब्बा काय, हे पहा आमची पार्टी आहे का नाही, आमची पार्टी एवढी बदमाश पार्टी आहे. आम्ही एखाद्या गावात गेलो तर प्रत्येकाच्या घरी एकच संडास राहील की नाही, मग यायला एका एकाला कशी जातील, मग हे काही डबे घेऊन जात नाही, बकेटच घेऊन जातो. हो, मी तिकडे म्हणतो बकेट घेऊन जाता काय, पंगत बसता अशी, थोडं पाणी भरता करता. म्हणजे आमच्या समाजाची अशी कंडिशन आहे, स्वतःची कुठं गेली माहित नाही, आम्ही दुसऱ्याची धुवाले जातो. आणि त्याच्यामुळं आमचे आमदार खासदार निवडून येत नाही, त्याच्यामुळे आमच्या भावाभावात एकी होत नाही. एक भाऊ जर बीजेपी मध्ये गेला तर दुसरा आमचा काँग्रेसमध्ये जाते, म्हणजे त्याला समजते का म्हणते. पण आम्ही कोणी प्रधान बनायला तयार नाही. जो उठते तो म्हणते मी राजाच बनतो, जो उठतो तो म्हणते मी राजाच बनतो. आणि जो उठते तो राजा बनाच्या चक्करमध्ये आम्ही नौकर बनतो, आणि त्या मनुवाद्याची जाऊन चाटत बसतात, हराम करू तिथं जाऊन भावायला साथ देत नाही. हे असं आमचा समाज. आमचा नादन कार्य करू आम्ही,
रमाबाईचं गाणं यानंतर आमचा नाद नकार करू डेकोरेशन दिवाळी डेकोरेशन बरोबर आमचा नाद रक्त भीमाचा नसन नाद तुमच्या उसळू द्या रे. कारण एक माझी बहीण रात्री 12 वाजता कमावून घरी येते, धावता धावता अशी कमावून बाहेर जात राहते. तिला असं वाटते कोणीतरी गुंड्या प्रकृतीचे लोक माझ्या मागे लागले. मागं पलटून पाहते कोणीतरी गुंड्या प्रकृतीचे लोक तिच्या मागे दिसतात, म्हणून ती पोरगी धावू लागते. धावता धावता ते माणसं सुद्धा तिच्या मागे धावतात. ती पोरगी जोरात ओरडते, धावा धावा माझी मदत करा, कोणीतरी माझी मदत करा, हे गुंडा लोक माझ्यासोबत काहीतरी बरं वाईट करतील आणि माझं काय मला जगू देतील नाही. धावत जाते. धावता धावता तिला एका घराची खिडकी खुली दिसते. कारण एकही माणूस धावत नाही, कारण त्या गुंड्याच्या हाती नंग्या तलवारी असते. एका घराची खिडकी तिला खुली दिसते. जशी खिडकी खुली दिसते त्याच दरवाजावर जाते, दरवाजावर थाप देते. जशी थाप देते असा दरवाजा उघडते. बाईला आतमध्ये घेतात, दरवाजा लावते. रात्र निघून जाते, दिवस निघते. जसा दिवस निघते त्या घरातली पोरगी बाहेर येते आणि बाहेरून म्हणते, दादा धन्यवाद रे, तू माझा जीव वाचवला. रात्री जर तू मला घरात घेतलं नसतं तर त्या नराधमांना माझ्यासोबत काय केलं असतं मला माहित नाही. तेव्हा तो घरातला मुलगा बोला, ताई जाण्याच्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा. तूही एकटी मीही एकटा, तूही जवान मीही जवान, तूही सुंदर मीही सुंदर. त्याच्या जागावर जर मीच तुझ्यावर बलात्कार केला असता तर कोण्या विश्वासानं अर्ध्या रात्रीत माझ्या घरात आली? विचार नाही केला, काही नाही केला, दरवाजावर हात मारली. आतमध्ये चोर आहे का लुटेरू आहे तुला माहित नाही. दरवाजा उघडला, जसा दरवाजा उघडला अशी आतमध्ये आली. तेव्हा ती मुलगी बोलली, अरे नाही रे दादा, मी अशी तुझ्या घरी आली नाही. अरे धावता धावता जेव्हा तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा मुलगा बोलला, ताई खिडकीतून काय बघितलं तू? काय दिसलं का अर्ध्या रात्रीत माझ्या घरात घुसली? तेव्हा ती मुलगी बोलली, अरे दादा धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं, पण जेव्हा तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं तुझ्या भिंतीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला. ज्या घराच्या भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा मुलगा बोलला, ताई काय बाबासाहेब बघितला तू? काय बाबासाहेब वाचला तू? बाबासाहेबाचा फोटो दिसला, अर्ध्या रात्रीत माझ्या घरात घुसली, काय वाचला तू बाबासाहेब? तेव्हा ती मुलगी बोलली, अरे दादा धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्री पुरतं आणि भाकरी पुरतं वापरलं. धर्माने, कारण अगोदरचा जमाना असा होता की आमच्या बहिणीचं लग्न झालं तर पहिल्या रात्री आमची बहीण यायच्या घरी नेऊन द्यावं लागे, तेव्हा दुसऱ्या दिवशी ती आपल्या नवऱ्याच्या घरी जात होती. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या आमच्या माय बहिणी. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली आमच्या माय बहिणी वापरत होते. पण जेव्हा या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबांच्या हाती आलं, आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकाऱ्यात बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं. आणि तो बाबासाहेबच्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मुलगा बोला, अरे माय बहीण कोणाची असो, SC NT OBC मुसलमान नव्हे ब्राह्मणाची असो, तिला मान सन्मान आरक्षण संरक्षण मिळावं म्हणून 27 सप्टेंबर 1949 ला पंतप्रधान नेहरूच्या थुत्रावर राजीनामा फेकून देणार आमचा बाबासाहेब. आणि तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मुलगा बोलला, ताई आज खऱ्या अर्थानं तुला बाबासाहेब समजला. ज्या दिवशी या देशाच्या प्रत्येक बाईला बाबासाहेब समजेल त्या दिवशी कोणी माय बहिणीवर अन्याय अत्याचार व बलात्कार होणार नाही ग माझ्या ताई, बलात्कार होणार नाही. आमचा नाद नकार करू चिमणे. माझ्या गुडियानं मला 200 रुपयाची भेट दिली, कारण रमाई माझी माता माझे पिता भीमराव. चालणार नाही तर कुणाचा लफंडा. संकेत चिमुरकर, संकेत भाऊ चिमुरकर यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. रमाई माझी माता माझे पिता भीमराव. चालणार नाही तर कुणाचा लफंडा. एका साध्या प्रश्नाने तुमच्या जिवारी लागेल घाव. जर असेल हिंमत तर सांग तुझ्या बापाचं नाव. जर असेल हिंमत सांग तुझ्या बापाचं नाव. जर असेल भीमराव तर मी तुझी कोण लागते तुला आहे का ठाव. वळ कशी विसरू नको, भोपड्यावानी पसरू नको. ही युक्ती ही शक्ती क्रांती वीराची आहे. अरे जा, मी कुणाच्या बापाला भीत नाही, कारण मी लेक आंबेडकराची आहे. मी लेक आंबेडकराची. नाव सांगा दादा. प्रफुल्ल ढोके यांच्याकडून 200 रुपये आले. आमचा नाद नकार करू आम्ही
इंसान को इंसान से मिलने नहीं देते, इंसान क्या भगवान को छूने नहीं देते। ये कैसी रीत, कैसा धर्म है तुम्हारा? बंद करो ये जालिम और ढोंगी पसारा। बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं, तुम देखते रहना। और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं, तुम देखते रहना। ऐलान भीम ने किया सीना तान के, चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के। ऐसा मजा चखाऊंगा, तुम देखते रहना। जुल्म सितम मिटाऊंगा, तुम देखते रहना। और हरगिज ना खौफ खाऊंगा, तुम देखते रहना। मगर अपने गरीब कौम को बुलवाकर शान से औरों को भी समझाओ, सुनो तुम ध्यान से। है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं, भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं। आदमियत का जीना जी नहीं सकती यहाँ। तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिलें कहाँ? आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था। गौतम है जिसका बाग बा, झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा। हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह। प्यार का, ममता का, सच्चाई का दामन थाम लो। और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो, तथागत भगवान बुद्ध को मान लो। आमचा नाद नकार नीरज जगताप बनकर यांच्याकडून 500 रुपये भेट आली मला। सोनटक्के यांच्याकडून 200 रुपये भेट आली मला। खूप खूप धन्यवाद। रक्त भीमाचं नसा नसात तुमच्या उसळू द्या रे, झेंड्याखाली भाऊ भाऊ एक रे। क्या बात है? कोण केलं रे दादा का? क्या बात है, बहुत बढ़िया। आमचा नांद नका आम्ही घरात छोटा बा। विजयताई देवगडे यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट आली। संविधानाने बांधून ठेवलं या एक संघ एक देश। तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले। कोणाकोणाला माहिती आहे? हात वर करून सांगा मला। छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले, बरोबर? 361 किल्ले जिंकले, पण एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही। लिहिलं का? नाही। आता कालच आम्ही नारायणपूरला गेलो होतो पुण्याजवळ, तिथंच शिवाजी महाराजचा जन्म झाला। शिवनेरी किल्ला 5 वर्ष शिवाजी महाराज तिथंच होते। आता आम्ही जाऊन आलो तिथे। आता हे कार्यक्रम होता की नाही, परवाच्या दिवशी आम्ही पहिले नारायणपूरला गेलो। छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले, एकाही किल्ल्यावर नाव लिहिलं नाही। पण आताचे आमदार खासदार चोट्टे, आताचे आमदार खासदार चोट्टे एखादा संडास बांधतात, त्या संडासावर लिहितात आमदाराच्या निधीतून। ऍडजस्ट करा एकामेकाला। माणसं ऍडजस्ट करतो, बाया अजिबात ऍडजस्ट करत नाही। हे पहा आता इथं बाया मोकळ्या मोकळ्या बसल्या आहे। याच्या मधात जर एखादी बाई आली ना तर अशा फटकाल मांडून बसतील, पण बसू देतील नाही। बाया देत नाहीत, माणसं देतात। माणसं म्हणतील मांडीला मांडी लावून बस। आम्ही जागा घेऊन बसलो एवढ्या वेळचं, आणि तू सगळ्याच्या मागून आली जागा घेशील काय? बसू द्यावं माय। इमानदारीच्या ना जळू नका, कोणाला द्वेष करू नका। जर तुम्ही कोणाला जळत असाल ना, एखाद्या लहान देरानं लाईना जाऊला साडी आणली ना, माय मोठ्या जाऊला लय राग येते। माय म्हणते माय नवरा तर बाप झीचा 500 रुपयाची साडी आणत नाही म्हणते। माय देर तर म्हणते माय बैलच आहे व माय बहीण देराणीसाठी 5000ची साडी आणली हो माय म्हणते 14 एप्रिलला। हो, आणि तिला जडून जडून रात ना तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही। इमानदारीच्यानं मंगल मैत्री ठेवा। तिला म्हणा अगं आशा माय माझ्या देरानं तुला साडी आणली की नाही? तू 14 एप्रिलला रॅलीमध्ये घातली होती की नाही? माय खरंच भीमराज की बेटी दिसत होती ग। इमानदारीच्यानं तिला जर तुम्ही असं म्हटलं
मी घातली बुद्ध जयंतीला तुम्ही घाला ताई तुमच्या अंगावर लय सुंदर दिसत. क्या बात है. अशी मंगल मैत्री ठेवा इमानदारीच्या ना. एखाद्या घरच्या शेजारच्या भावानं जर गाडी घेतली ना आम्हालाच रात्रभर झोप येत नाही. हरामखोरापासून कुठून पैसे आले काय माहिती म्हणते. खावाची सोय नव्हती म्हणते त्याची मिलिंद भाऊ. खावाची सोय नव्हती म्हणते त्यानं गाडी घेतली म्हणते. त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट हो म्हणते. त्याची गाडी तुटून पडो म्हणते. इमानदारीच्या कोणाला जडांना तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. पण एखाद्या मंगल मैत्री ठेवा म्हणा त्याला अरे दादा अरे आपल्या वस्तीत गाडी नव्हती रे तू गाडी घेतली जेव्हा गर्वानं तू माझ्या घरासमोरून हॉर्न देत जेव्हा गाडी नेतना रे बाबू तेव्हा असं वाटते की माझ्या भावानं गाडी घेतली. इमानदारीच्यानं दुसऱ्या दिवशी जर पेढ्याचा डब्बा घेऊन तुमच्या घरी नाही तर अधिक काही म्हणा मला. अशी मंगल मैत्री ठेवा इमानदारीच्यानं. बघा जीवन किती सुंदर वाटते. कारण जीवन आज आहे उद्या मला विचार करा. आम्हाला माहित नाही की आमचं मरण कधी आहे तरी एवढा माझ आहे आम्हाला. आम्हाला माहितच नाही आम्ही कधी मरणार आहोत उद्या मरणार आहोत की आज मरणार आहोत तरी आम्हाला एवढा माज आहे. जर आम्हाला माहिती असतो का आम्ही 70 वर्षानं मरणार आहोत 80 वर्षानं मेलो असतो तर काय माहिती आग मुतली असते काय तर. काय सांगा आमचा सभेत चहान दे 200 रुपये. आमचा नांदन कार्य करू आम्ही घरात महानंदा फुलझळे यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माहित आहे कोणी म्हणते यांचं आरक्षण रद्द करा कोणी म्हणते संविधान बदला. आरक्षण आमचं श्वास आहे आरक्षण आमचं घास आहे आरक्षण आमचं ताट आहे. बरोबर की नाही. माझं हे म्हणणं नाही मराठा लोक आरक्षणासाठी मोर्चा काढत आहे का त्यांना आरक्षण भेटलं आता त्यांचं चालू आहे त्यांना आरक्षण भेटो. मी त्यांच्या इकडून मी म्हणत नाही की त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे किंवा नाही भेटलं पाहिजे. मी तुमचं भेटलं पाहिजे. मराठा त्यांचा सुद्धा अधिकार आहे त्यांना सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे. आमच्या बापानं जातपात केली नाही आम्ही का जातपात करावं. विचार करा तुम्ही बाबासाहेब जेव्हा संविधान लिहित होते पंजाबराव देशमुख माझा विषय एक एक नीट ऐका. आईची शपथ माझ्यापेक्षा सुरीली गाणारी गायिका येईल आणि तुमच्यापासून बाबासाहेब गाऊन जाईल. पण मी जे विषय तुमच्या समोर मांडतो महाराष्ट्रातली जर कोणती गायिका तुमच्या समोर एवढे विषय मांडत त्या दिवशी आईची शपथ गाणं सोडून देईल. मी असं म्हणत नाही आता माझा पाऊल कोणी मांडू शकते पण आतापर्यंत कोणी असा बाबासाहेब मांडला नाही ज्या पद्धतीने मी बाबासाहेब मांडण्याचे प्रयत्न करतो. म्हणून आरक्षण आमचा श्वास आहे आरक्षण आमचं घास आहे आरक्षण आमचं ताट आहे. त्या ताटात जर कोणी जहर घालवण्याचं काम करत असेल ते बाबासाहेबाची औलाद त्यांना भर चौकात जहर पाजल्याशिवाय राहतील. कारण हे बाबासाहेबाची औलाद आहे. कोणी उठते मागे अण्णा हजारे म्हणे या आरक्षणानं देशाचे तुकडे होतील म्हणे. आरक्षणाला 60-70 वर्ष झाले कुठे देशाचे तुकडे झाले. ते लोकमत पेपरचा संपादक म्हणे आरक्षण फक्त आता 10 वर्ष म्हणे. ते हार्दिक पटेल 21 वर्षाचा पिल्लू म्हणे आरक्षण फक्त हमें नाही तो किसी और को भी नहीं म्हणे. आता आम्ही ऐकलं होतं पिक्चर मध्ये थांबा काकाजी गर्भ थांबा थोडीशी आम्ही ऐकले पटकन आम्ही ऐकलं होतं पिक्चर मध्ये विलन म्हणते तू मेरी नहीं तो किसी और की भी नहीं हो सकती. आरक्षणच्या पिक्चरची हिरोईन होय का. आम्ही उठलो हमें नाही तो किसी और को भी नाही. माझं हे म्हणणं नाही की तुम्हाला आरक्षण नाही भेटलं पाहिजे पण उगीच आमच्या काड्या करू नका कारण आम्ही बाबासाहेबाचे लेकर आहोत. आम्ही दाखवत नाही कोणाच्या शपटावर पाय देत नाही. आमच्या शपटावर कोण पाय दिला तर आईची शपटाचं शेपूट कापून कापल्याशिवाय अजून खाल्ल्याशिवाय राहत नाही. शेपूट छत्तीस तायडे क्या बात आहे आधी राहत आहे मैं तेरे साथ आहे. तुम्हाला आरक्षण रद्द करायचं असेल आमचं बिंदास करा पण या देशातलं सोनं नाणं पैसा जमीन सर्व एक करा आणि भागीला लोकसंख्या करा. भागीला लोकसंख्या करा नंतर करा आरक्षण रद्द. आम्ही कुठं नाही
नाही म्हणतो. म्हणून म्हणायचं घे बाळाच्या घे आरक्षण घे. दादासाहेब शेळके म्हणतात की घे बाळाच्या घे आरक्षण घे. तुझी प्रॉपर्टी आम्हाला दे ना, आमची प्रॉपर्टी तू घे. मग घे मग घे, कुठेही घे, कवाही घे, तुला मनाला घे, तेव्हा वाटलं तेव्हा घे, पण घे बाळाचे आरक्षण घे. धर खात होतो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस. हो खात होतो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मात. खात होतो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मात. अन्ना दरडा हरदी एक तरी वेळा खाऊन बघ इस्लामी हॉटेलचा भाग. मग तुझं खाणं आम्हाला दे. मग घे मग घे अंधारात घे, उजेडात घे, मंडपाच्या माग घे, घरात घे, पण कुठे धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या आमच्या माय बहिणी. धर्म आणि कालचा जमाना आमच्या पोराचं लग्न झालं तर सून पहिल्या रात्री यांच्या घरी जात होती, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची सुवागरात आमच्या घरी होत होती. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या आमच्या माय बहिणी. अन्ना दरडा हरदी आता तुझी माय बहीण आम्हाला दे. आता घे, कुठेही घे, तो मनाला घे, कितीही घे, इथं याला असेल तर इथंही घे. तुझी माय बहीण आम्हाला दे. मग घे बाराच्या घे आरक्षण घे. आम्ही कुठं म्हणतो आता मराठा लोक आरक्षणासाठी मोर्चे काढत आहे. मी म्हणतो त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. जेव्हा बाबासाहेब आरक्षण लिहित होते पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले की मराठा लोकांसाठी काहीतरी बाबासाहेबांना संविधानामध्ये टाकावं. द्या काकाजी पटकन घे पैसे घे. मनोहर रामटेके हार्मोनियम वादक दरबार सोसायटी भद्रावती यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. काय सांगत होते विसरली मी आता. घे आरक्षण घे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आरक्षण घे. आम्ही कुठं म्हणतो का आरक्षण घेऊ नका. पंजाबराव देशमुख जेव्हा बाबासाहेबापाशी आले की बाबासाहेबाला काहीतरी म्हणावं की मराठा लोकांसाठी काहीतरी टाका, पण बाबासाहेब पंजाबराव देशमुखांना बोलले पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून येतो, तुम्ही या संविधानावर एक नजर टाका. पंजाबराव देशमुखांना संविधान वाचलं. आईची शपथ पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं. ढसा ढसा पंजाबराव देशमुख रडले की बाबासाहेब मी तुमच्यापाशी मराठा लोकांसाठी एवढंच मागायला आलो होतो, पण तुम्ही मराठा लोकांसाठी संविधानामध्ये एवढं मोठं लिहिलं. खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात. जेव्हा बाबासाहेब जिवंत होते तेव्हा बाबासाहेब बोलले आरक्षण घ्या, मराठा लोकांना आरक्षण घ्या. जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल तेव्हा मी नसेल. आणि तसंच झालं. जेव्हा यांना आरक्षणाची गरज पडली तेव्हा बाबासाहेब जिवंत नव्हते. बाबासाहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा एका सहीने येईल आरक्षण भेटलं असतं. एवढे मोर्चे काढायची गरज पडली नसती. पण जेव्हा बाबासाहेब म्हणे आरक्षण घ्या तेव्हा तुमच्या बापदाद्यानं आरक्षण घेतलं नाही. आता तुमची शक्ल चालली. आम्हाला काय सांगतो घ्या शिकून. आम्हाला काय म्हणता आम्ही काय म्हटलं बाबा घ्या. आता कशानं मिठाच्या कडे न शका काय न शका. आमचा नाद कार्य करू. जातपात केला असं कोण्या जातीला बोलली असं, पण जेव्हा चिवर घेतला तेव्हा खरंच जीवाचा सार मला समजला. मराठा माझा आहे, हिंदू माझा आहे, सर्वच सर्व माझा आहे. कारण बाबासाहेबांना संविधानामध्ये जातपात केला नाही. मी कोण होतो जातपात करणारी? मी तर बाबासाहेबाची अनुयायी आहे, बाबाचं लेकरू आहे. मी कशी काय जातपात करू? कारण मी बाबासाहेबाची राजाची पोरगी आहो. मी राजाची पोरगी आहो. मी हलक्या गोष्टी करत नाही. चिवर घेतलं. जेव्हा चिवर घेतलं तेव्हा श्रीलंकेला गेले. खरंच इमानदारीनं मला असं वाटतं की माझ्यासारखी रिचेस्ट गायिका पुऱ्या समाजामध्ये, पुऱ्या महाराष्ट्रात नाही माझ्यासारखी रिचेस्ट गायिका. एवढं समाजानं मला दिलं. श्रीलंकेला गेले. जेव्हा श्रीलंकेला गेले तिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंत धातू ठेवलेले आहे. चिवर घालून गेले. तिथं गेले आणि वंदन केलं. एका साईडला जाऊन ध्यान लावून बसली. तिथले एक मोठे भंतीजी आले आणि त्या दुसऱ्या भंतीजीला सांगत होते, बोले भंतीजी ये जो माताजी आपके सामने बैठी है अंजलि माताजी, तिथं नाव माझं बोधी चित्ता होतं. बोले ये माताजी जो बैठी है महाराष्ट्र की बहुत बड़ी आंबेडकरी मूवमेंट की गायिका है, उन्होंने 3 महीने के लिए चिवर लिया. तिथले सर्वात मोठे भंतीजी ना मला एका भंतीजीला बोलवायला पाठवलं की आपको भंतीजीने अंदर बुलाया. मी अंदर गेली. खरंच माझ्यासारखी भाग्यशाली कोणी लेडीज नाही. अंदर गेली आणि जिथे भगवान बुद्धाचे दंत धातू ठेवले होते, ओरिजिनल दंत धातू 2500 वर्षापूर्वीचे, त्यांनी ते खोलले. हे दंत धातू या नजरेनं पाहिले. इमानदारीच्यानं माझ्या डोळ्यात अशी अश्रू आली की भगवंता मी असं कोणतं कुशल कर्म केलं रे की आज मला हा दिवस दाखवला तू की भगवान बुद्धाचे दंत धातू या नजरेनं बघत आहोत. जेव्हा ते दंत धातू बघितले माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या भंतेजीनं ते टोपलं उचललं.
डोक्यावर ठेवलं. मी एवढी कापत होती आणि थरथर माझं अंग घामाने ओलं गट्ट झालं. अश्रू डोळ्यातून वाहत होतं की भगवंता असं कोणतं कुशल कर्म केलं मी की एवढा मोठा दिवस तू माझ्या जीवनामध्ये आणला रे. आणि खरंच चिवर घेतलं. माय मावल्यांना जीवाचं सोनं झालं. एकदा चिवर घेऊन बघा, खरंच तुम्हाला जीवाचा सार समजेल. 10 पुस्तकं वाचू नका. तुम्हाला खरंच बाबासाहेब समजायचं असेल, बुद्ध समजायचं असेल, 10 पुस्तकं वाचू नका. फक्त 3 पुस्तकं वाचा. एक बुद्ध आणि त्याचा धम्म मराठी मधला, एक भारतीय संविधान मराठी मधलं, आणि दुसरं धनंजय कीरनं पुस्तक लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांच्या हाताने ते 1954 मध्ये त्यांचं उद्घाटन झालं. बाबासाहेबांना सुद्धा ते पुस्तक पाहिलं होतं. लेखक आहे धनंजय कीर. फक्त 3 पुस्तकं वाचा. आईची शपथ तुमच्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कोण्या लग्नात गेले, कोण्या जत्रेला गेले, कोण्या खेत्रीला गेले, 10 साड्या आणायच्या ऐवजी 3 साड्या आणा. नवऱ्याला 2 चड्डी बनेल आणायच्या ऐवजी 1च आणा. पोराला 2 ड्रेस आणायच्या ऐवजी 1 ड्रेस आणा. पण तिकडून येता येता एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या. तुमच्या लेकराला वाचायला द्या. खरंच तुमच्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की उद्या तुमची पिढी सुशिक्षित झाली पाहिजे, बाबासाहेब बोलले शिकाल तर टिकाल. शिकणं फार महत्वाचं आहे. जरुरी नाही की तुम्ही अधिकारी झाले पाहिजे. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पिन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पिलो म्हणून वाघासारखं डकरतो. तिकडून मला धमकीचे फोन येतात, अंजली भारती आरेची आता आमच्या संघटनेला पूर्ण 100 वर्ष होऊ दे. तुला बकऱ्यासारखं आम्ही कापल्याशिवाय राहू नये. मी काय एका जागी बसली असतो का? रात दिवसा गाडीमध्ये राहतो. इसगाव के 30 गाव, भिकारी को 40 गाव. आज बंबईला तर उद्या भोपाळला, अशी कंडिशन आहे माझी. मी काय एका जागी बसली राहतो का? आणि मला धमक्या देतं, आम्ही तुला बकऱ्यासारखं कापल्याशिवाय राहू नये. त्याला म्हटलं मी, अरे बकऱ्यासारखं कापायच्या पहिले एक विचार करतो. मला कापलं ना तर माझा एकही रक्ताचा थेंब खाली पडू देऊ नको. कारण जेवढे रक्ताचे थेंब पडतील तेवढ्या भीमाच्या वाघिणी पैदा झाल्याशिवाय राहता नाही समाजामध्ये. मी मराला भेटणार याव का रे? मी मराला भेट नाही. मग रोज घराच्या बाहेर निघतो, सांगून निघतो का मी वापस येईल की नाही येईल माझा भरोसा नाही. पण एक अंजली भारती जरी कुर्बान झाली तरी हजारो अंजली भारती माझ्या समाजात पैदा झाल्याशिवाय राहते. जगेल तर समाजासाठी, मरेल तर समाजासाठी. आडू आलं त्याला कापून टाकण्यासाठी, पण जगेल तर समाजासाठी आणि मरेल तर समाजासाठी. आमचा नाद नका रे करू, अंजली भारतीचा कार्यक्रम बघितला नसेल. माहिती अंजली भारती काय करते हो? ते तशी व्याज देते म्हणते माय. आम्ही पाहिलं नाही बाई तिला. बुद्ध सांगतात एखाद्याच्या सहवासात गेल्याशिवाय त्याच्याबद्दल आपलं मत व्यक्त करू नका. आम्हाला काहीच माहिती नसते. बाया गार्डन मध्ये आल्या, ते बापे परवडले. गार्डन मध्ये आले की ते आपली विषय करतात. बायकोचा विषय नाही काढत ना, कोणाचा काढत नाही. स्वतःचा काढतात ना. एखादी पोरगी त्याची इकडे पाहत असेल त्याचा काढतात, पण बायको लेकराचा काढत नाही. आणि बायका जर गार्डन मध्ये आल्या, सासू आली तर सुनीचा विषय, सून आली तर सासूचा विषय, आणि काही नसतं तर शेवटी शेजारींचा तरी विषय काढतात. पण काढतो मेंढरासारखी कुठं ना कुठं सुरूच होतं. माणसं बरे स्वतःचाच विषय काढत राहतात. माणसं पडले. आताचे या गीताचे कवी मंगेश सरदार, महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी, शेवटी काय म्हणतात? संविधानाला हात लावा तर बाहेर खेचून तुडू, लय खेचू नका नाही तर तुमची वाट इथंच लावू. लय खेचू नका. संविधानाला हात लावा तर बाहेर खेचून तुडू. बाहेर खेचून तुडू लंब होते की नाही? इथंच तुम्हाला तुडू, इथंच तुम्हाला तुडू. सन्मानासाठी पुन्हा आपण, अरे सन्मानासाठी पुन्हा आपण भीमा कोरेगाव घडवू. 1 जानेवारी 1818 मध्ये
भीमा कोरेगावला 500 महाराणी 28,000 पेशवे कापून टाकले होते. आता हे आमचे पोट्टे नाही काही डुंगू डुंगू हो, हे डेंगुरले पोट्टे हे लहान लहान. यायचे डेंगुरल्या पोट्ट्याचे भांडणं झाले. हो. माझ्या शेजारी झाले भांडणं. एक पोट्ट काम ते जाय तुझ्यासारखे 56 पाहिले. बेदांडा तिकडं. मी म्हटलं 56 हे काय होत झालं नवीन. तेव्हा लक्षात आलं की भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818 मध्ये 500 महाराणी 28,000 कापले होते तर एकाचे हिशावर 56 आले होते. मग माझ्या लक्षात आलं की हे 56 हे नव्हत म्हटलं ते 56 होत. हे हो. जातीवाद्यांनो या जातीचा तुम्ही असू द्या धाक हाका. आम्ही तर तुमच्या पेशवाईचे नाक कापले नाक. हाका. जुल्म करून ज्याने आम्हाला केले होते अनाथ त्या बाजीरावाची मस्ती जिरवली कोरेगावच्या रणात. अनाथ. ज्यांनी ठिमीवर डाम उतरले पाकिस्तानी नीतीने आबा किरकुटे नाव गाजते महार सेनापतीचे. मग जातीवाद्यांनो मोठ्या मनाने विचार याचा करावा. करावा. जातीवाद्यांनो मोठ्या मनाने विचार याचा करावा. अरे रायनाकाचा रायगड घ्या झाला घ्या इतिहासी पुरावा घ्या इतिहासी पुरावा. एक वेळा मी संभाजीनगर ज्याला आता संभाजीनगर नाव पडलं पहिले आम्ही त्याला औरंगाबाद म्हणायचं. आताही कधी कधी तोंडात औरंगाबाद येते कारण पुराणं नाव आहे ते. मी तिकडून आली तर दीक्षाभूमीवर एक माणूस सायकल घेऊन येत होते. सायकल घेऊन औरंगाबादवरून संभाजीनगरवरून. तर मी त्यांना बघितलं निळे कपडे घालून सायकलला झेंडा बांधून. मला फार आनंद झाला स्वाभिमान वाटला की बाबा इतक्या दुरून सायकलने येत आहे. मी तिथं उभी राहिली त्यांचा एक व्हिडिओ बनवला. त्यांना माझी एकूण काय मदत करायची मदत केली. त्यांना घरी बोलावलं आणि त्यांच्यासोबत एक व्हिडिओ बनवून टाकला. तर लगेच त्याच्यामध्ये मी औरंगाबाद बोलली. लगेच मनुवादी मला कमेंट काय बाई आणि तुम्हाला संभाजीनगर मनाची लाज वाटते काय. बाप्पा. आम्हाला काय लाज वाटून रे भामट्या तोंडाची हो. हा छत्रपती शिवाजी महाराज आमचे छत्रपती संभाजी राजे आमचे. जेव्हा औरंगजेबनं संभाजी राजाचे तुकडे करून फेकले तर तुमचा एकही माणूस मराठा आला नाही रे संभाजी राजाचा तुकडा उचलून आणायला. तेव्हा आमचा एक गणपत महार त्यांनी संभाजी राजाचे तुकडे उचलून आणले ते शिवले आणि त्यांचा अंतिम संस्कार केला. आमचा महाराचा इतिहास आहे. त्या गणपत महाराने तुकडे शिवून त्या